नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. वाशिम जिल्ह्यात नवीन तुरीची बाजारात आवक सुरू झाली आहे. मात्र नवीन तूर ही बाजारात येताच तुरीच्या दरात मोठी घसरण होतायचं बघायला मिळतंय. मागील काही महिन्यात तूर 10,000वर गेली आहे, तर आता अवघ्या 6 ते 7 हजारच्या आत ही दरानं विकली जाते. तर आधीच मागील महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट होतीये. सततच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय. पिकांची वाढ देखील खुंटली आहे आणि त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामातील पिकांवर आता नांगर फिरवताना दिसतायत. तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातील जांभळा इथले शेतकरी बळवंत मस्केंनी आपल्या शेतातील 4 एकर हरभऱ्याच्या पिकावर नांगर फिरवलाय. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह कापूस व्यापारी तथा मिरची व्यापाऱ्यांनाही बसला होता. मात्र अवकाळीचा फटका आता सर्वसामान्यांना देखील बसतोय. महिनाभरापूर्वी 80 ते 100 रुपये किलो मिळणारा लसूण आता 250 ते 260 रुपये किलो झालाय आणि तसंच इतर भाजीपाला देखील महागलाय. अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बाग शेतीला मोठा फटका बसतोय. 15 ते 20 एकर क्षेत्रावरील द्राक्ष काढणीला असताना अवकाळीचा फटका बसल्यानं झाडांवरच घडकूच झाली आहे. तर मोठ्या प्रमाणात मणी फुटल्यानं दलालांकडून दर देखील कमी मिळत आहेत आणि याशिवाय उरली सुरली द्राक्ष काढणीला हजारो रुपये खर्च येतोय आणि त्यामुळे लोखरेवाडीतील जवळपास 5 ते 6 शेतकऱ्यांनी आपल्या 3 ते 4 एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांवर थेट कुऱ्हाड चालवली आहे आणि त्यामुळे द्राक्ष बाग शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. सेलू, परभणी बाजार समित्यांमध्ये पावसात भिजलेल्या कापसाचे दर घसरले आहेत. पावसाचे दर 6,000च्या खाली आले आहेत. तर कापसाला प्रति क्विंटल किमान 5,600 ते 7,000 रुपये दर मिळाले आहेत. तर बोंडातून फुटलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. खानदेशातील विविध बाजार समित्यांमध्ये मक्याची आवक अल्प किंवा हवी तेवढी नाहीये. मक्याची आवक मागच्या 2 महिन्यात सतत घट होतीये. मक्याची लागवड खानदेशात सुमारे 35,000 हेक्टरवर केली जाते. किमान तापमानात घट झाल्यानं आणि अरबी समुद्रात चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं तापमानात 2 ते 3 अंशांची घट होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया वेगानं होईल असा अंदाज हा व्यक्त केला जातोय. जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला असून सोसाट्याचा वारा वाहतोय. दरम्यान हवामान विभागानं पावसाचा अंदाज दिल्यामुळे आंबा, काजू बागायतदार धास्तावले आहेत. नाशिक इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 9 ते 15 डिसेंबर दरम्यान साप्ताहिक हिरवी मिरचीची आवक 59 क्विंटल झाली. तर भाजीपाल्याच्या आवकनुसार दरात चढउतार होतीये आणि त्यामुळेच मिरचीची आवक घटली असली तरी दर स्थिर आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वांगी आणि टोमॅटोच्या दरात सुधारणा झाली आहे. वांगी 20 ते 30 क्विंटल तर टोमॅटो 200 ते 300 क्विंटल रोज आवक होतीये. कमी आवक झाल्यामुळे वांगी आणि टोमॅटोच्या दरात सुधारणा झाली आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्यात. मात्र प्रत्यक्षात या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली जात नाहीये आणि त्यासाठी मावळ पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं वडगावमध्ये 1 दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि यात पशुसंवर्धन विभागाच्या अनेक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी कसा घ्यावा, त्यासाठी लागणारा वेळ, पैसा वाचावा आणि बळीराजाला त्याचा लाभ कसा घेता येईल या अनेक विषयांवर शिबिरात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारानं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता समोर आली आहे. तर अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 1,851 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 1.5 वर्षात शेतकऱ्यांना 44,000 कोटींची विक्रमी मदत ही देण्यात आल्याचा दावा देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. तर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही मदतीची घोषणा केली.
मराठवाड्याला ऊर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्यात येत असून मराठवाड्याचं पाणी हे मराठवाड्यालाच द्यावं अशी भूमिका राज्य सरकारची असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विधान केलंय आणि विधान परिषदेत फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। ते या संदर्भात तारांकित प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, बाबाजानी दुर्राणी, सुरेश धस यांनी सभागृहात मांडला होता आणि त्याला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली। वाशिम जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाअंतर्गत नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन योजना सुरू झाली आहे आणि या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन हे पशुसंवर्धन जिल्हा परिषद सभापती वैभव सरनाईकांनी केलंय। ही योजना बेरोजगारांसाठी अत्यंत महत्त्वाची असून यात शासन 50% अनुदान देत आहे आणि त्यामधून आपल्याला कुक्कुटपालन, शेळीपालनचा लाभ घेता येतो। पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जे नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन ही जी योजना सुरू आहे याचा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा। सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे। यामध्ये शासन आपल्याला 50% अनुदान देते, त्यामधून आपल्याला कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो यांचा लाभ घेता येतो। आणि अधिक माहितीसाठी आमच्या जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन जे अधिकारी आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून अधिक योजनेची माहिती प्राप्त करू शकता। परभणी जिल्ह्यातील कापसाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मानवत, सेलू, परभणी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पावसात भिजलेल्या कापसाचे दर हे 6000च्या खाली गेले। नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात जोरदार पाऊस झालेला आणि त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस भिजला आणि धाग्यावर परिणाम झालाय आणि त्यामुळे कापसाची प्रत खालावली आहे। परिणामी दरात मोठी घसरण झाली आहे तर भिजलेल्या कापसाची आवक होतीये। बाजार समित्यांमध्ये न भिजलेला आणि भिजलेला अशा प्रतवारी करून कापसाची खरेदी केली जाते। त्या मार्केटमध्ये त्याला जवळपास 6 ते 6.5 रुपये भाव आहे, परंतु गेल्या वर्षी 10,000 रुपये भाव जे काही शेतकऱ्याला मिळाला होता ह्या वर्षी आम्हाला तो 10,000 भाव अपेक्षित होता, परंतु या रेंटचमुळे आम्हाला आता हे जे काही समजा आमचा 1 नंबर प्रतीचा जो कापूस आहे हा त्या ठिकाणी 6 ते 6.5 झालेले आहे। ह्याच्यामुळे आम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यावर संकट आलेले आहे। तरी सरकारने थोडंफार याच्यामध्ये भर टाकून मॅक्झिमम आम्हाला 8,000 रुपये तरी रेंटच कापसाला भाव द्यावा। पैठण तालुक्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसानं कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसलाय। कसेबसे सावरून पिकं वाढवली मात्र म्हणावं तेवढं उत्पन्न हे मिळत नाहीये आणि त्यात सध्या बाजारभाव देखील मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर शेतकरी वर्षभर दिवसरात्र एकत्र करत शेतीत पिकांची लागवड करतात आणि यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी कापसाचं उत्पादन घेतलं आणि त्यामधून अधिक नफा येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र 2 महिन्यांपासून कापसाचे दर वाढत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय। पालघरमध्ये सध्या दिवसेंदिवस पशुसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होतीये। 2012-13च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात 3,96,000 पशुधन होतं, मात्र त्यानंतर झालेल्या पशुगणनेत ही संख्या 25%च्या आसपास कमी झाली आहे आणि त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर पशुधन कमी होत आहे आणि त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। तर पालघर जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी देखील पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीकडे सध्या शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे आणि पशुपालन परवडत नसल्याने पशुपालनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली पाहायला मिळते। त्यांचं पशुखाद्य महाग झालेलं आहे, चारा महाग झालेला आहे आणि मजुरी ही वाढलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये आता हा दुग्ध व्यवसाय खूप कमी प्रमाणात करावा लागतोय। तसंच आता या सरकारी योजना ज्या येत आहेत ह्या योजनामध्ये गव्हर्नमेंट योजना तर देत आहे, परंतु त्यामध्ये जी कागदपत्राची पूर्तता करावी लागते ही खूप आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना ही कागदपत्राची पूर्तता करता येत नाही। म्हणून हे सरकारने दिलेला योजना सुद्धा काही प्रमाणात म्हणजे शेतकऱ्यांना किंवा पशु विभागाने दिलेल्या योजना कोणाला भेटत नाहीत।
राळेगाव तालुक्यातील खैरी इथल्या CCI कापूस खरेदी केंद्रावर मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर बरखत यांनी कापसाची होळी केली। खाजगी व्यापारी आणि CCCIचे अधिकारी यांचे लागेबंद असल्याचं शेतकरी वाऱ्यावर आहेत। तर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो क्विंटल कापूस हा खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत आहेत आणि किमान आधारभूत किंमत सुद्धा मिळत नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत। तर CCIचं कापूस खरेदी केंद्र खैरी इथं करण्यात आलंय, पण ओलावा जास्त असल्याचं सांगून कापसाचं वाहन परत पाठवलं जात आहे। शेतकऱ्यांची लूट होत असल्यानं मनसे आक्रमक होत आता त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पैठण तालुक्यात यंदा झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसलाय। कसंबसं सावरून पिकं वाढवली, मात्र म्हणावं तेवढं उत्पन्न मिळालेलं नाही आणि त्यात सध्या बाजारभाव देखील मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सलग झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष बागा संकटात आहेत। द्राक्ष मळ्यांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी त्रस्त आहेत आणि या पावसाचा फटका द्राक्ष बागेला बसतोय आणि त्यामुळे 50% द्राक्ष बागेचं नुकसान झालंय। बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आणि त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढता असल्यानं कांदा निर्यात सुरू करावी अशी मागणी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे। तर नाशिक केंद्र शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाच्या 7 डिसेंबरला 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी केल्यानं दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान होत आहे। तर कांदा व्यापारी आणि निर्यातदार सुद्धा अडचणीत सापडले आहेत। गेल्या 15 आठवड्यात आवक कमी होती, मात्र गेल्या सप्ताहात राज्यभर कांदा आवक वाढली आहे। अकोल्यातली पारस औष्णिक विद्युत प्रकल्प हा औष्णिक विद्युत प्रकल्प करावा आणि सरकारनं केलेला सौर ऊर्जा प्रकल्पाचा टेंडर रद्द करावा यासाठी पारस कृती समितीकडून 1 दिवसीय सर्वपक्षीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं आणि याला सर्वच पक्षीयांनी उपस्थित राहून मोठा पाठिंबा दिला। हजारोंच्या परिसरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झालेले। तर माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांनी आणलेला प्रकल्प सौर ऊर्जेत रूपांतरित होऊ नये आणि सौर ऊर्जेचं काढलेली निविदा रद्द करावी यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। जिल्हा अकोला येथे औष्णिक वीज केंद्र होण्यासाठी आम्ही शेतकऱ्याने जवळपास 90 शेतकऱ्याने 300 हेक्टरची जमीन त्या ठिकाणी 300 एकरची जमीन त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी औष्णिक वीज प्रकल्प व्हावा असा करारसुद्धा त्या जमीन देताना आम्ही वीज बोर्डाशी केलेला आहे। परंतु आज या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प घटत असल्याचे कळते। तर सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये पारस आणि परिसरातील जिल्ह्यातील बेरोजगारांना काम मिळणार नाही। औष्णिक वीज प्रकल्पामध्ये 3000 लोक त्या ठिकाणी काम करू शकतील आणि म्हणून आम्हाला औष्णिक विद्या प्रकल्पच झाला पाहिजे, सौर ऊर्जा प्रकल्प नको, ही आमच्या आग्रहाची मागणी आहे। शासनानं दूध दरवाढीचा निर्णय माघारी घ्यावा या मागणीसाठी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाडे फाट्याजवळ महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणारे दुधाचे टँकर अडवून ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला। तर शासनानं दुधाचे भाव कमी केल्यामुळे याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसतोय। सध्या गाईच्या दुधाचे दर हे 26 ते 27 रुपये प्रति लिटर आहेत। तर 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। पॅकिंगचं दूध जर 60 रुपयाने मिळत असलं तर गोरगरीब शेतकऱ्याचं दूध आज 26-27 रुपये लिटरनं दूध सरकार घेतंय। त्या निष्क्रिय सरकारच्या विरोधात आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। गेल्या 4 ते 5 शेतकरी संघटना व शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत, पण या सरकारला याचं गांभीर्य नाही। त्या निषेधार्थ आज महामार्ग इथं रोखलेला आहे। येणाऱ्या काळात जर सरकारची हीच भूमिका राहिली आणि या अधिवेशनात जर हा विषय त्यांनी उचलला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन उभारेल। NDDB पथकानं लातूर जिल्ह्यातील उदगीर इथल्या शासकीय दूध डेअरीची पाहणी केली। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली उदगीर इथली शासकीय दूध डेअरी हे पुन्हा सुरू करण्यासाठी डेअरी समिती कार्यरत आहे आणि त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या।
अवकाळी पावसामुळे कोकणातील बागायतदार धास्तावलाय। 2 दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडी पडली होती, तर आज पूर्णतः ढगाळ वातावरण असून सूर्याचं दर्शनही झालेलं नाही। एकंदरीत अवकाळी पाऊस, धुकं आणि थंडी या बेभरवशी वातावरणामुळे कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार यावर्षी नुकसान सोसण्याची शक्यता आहे। कोकणात अवकाळी वातावरण असल्यामुळे येथील आंबा आणि काजू पिकाला मोठा परिणाम दिसतोय। एकंदरीत आपण पाहू शकता की काही दिवसापूर्वी थंडी दिसली, त्यानंतर काही प्रमाणात धुकं निर्माण झालं, त्यामुळे काजू आणि आंबा बागायत इथं जो आहे कोकणातील त्याला मोठं नुकसान सोसावं लागण्याची शक्यता आहे। या संदर्भात आपण इथले काही आंबा बागायतदार आहेत त्यांच्याशी बोलतोय। मोहन नाईक म्हणून आहेत। मोहनजी, काय सांगाल तुम्ही एकंदरीत हे जे वातावरण आहे, अवकाळी पाऊस पडतो काही वेळा कोकणात किंवा धुकं पडतं, काय परिणाम होतोय तुमच्या या बागायती शेतीवर? आता सध्या मोहर येतोय आंब्याला आणि काजूला, तो मोहर शक्यतो जळून जातो। कधी थंडी असते, कधी दमट वातावरण असतं, त्यामुळे भरपूर नुकसान, म्हणजे लाखोत नुकसान जातं। ते सततच्या या वातावरणामुळे बऱ्याचदा कधी हे होतं आहे, फरक पडतो आहे। काजू कलमावर किंवा आंबे बागायतवर फवारणी केलेली ते नुकसान होतं आहे मोठ्या प्रमाणात। पुन्हा डबल फवारणी करावी लागते हे करत होतं, त्यामुळे येणाऱ्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे थंडीचं वातावरण बदललं आहे, थंडी पडते किंवा हवेत गारठा होतो आहे, वातावरण बदलते, मळबटभर वातावरण आहे, त्यामुळे जरा बऱ्यापैकी नुकसान होतं आहे। हवामानामुळे दमट आणि थोडं म्हणजे ऊन नसतं, काय नसतं, त्यामुळे जवळपास आम्हाला म्हणजे आंबा बागायतदार परत काजू बागायतदार यांना खूप भयानक मोठं असं नुकसान होतं। आणि याचा कुठेतरी सरकारने विचार केला पाहिजे आणि काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे। सगळ्या बागायतदारांना भरपूर त्रास सहन करावा पडतो आहे। हवामान सतत बदल होत आहे, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ह्याच्यावर विचार करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, ही आम्ही त्यांच्याकडे मागणी करतो आहे। सतत ढगाळ वातावरण, थंडी पडते आणि आंबा काजू याचं भरपूर नुकसान ह्या वर्षी पण आणि चालू होत असते, त्याच्यावर गव्हर्नमेंटने याच्यावर विचार करावा। तर एकंदरीत आपण पाहिलं असेल, सिंधुदुर्गात जे अवकाळी पाऊस पडतो, अवकाळी वातावरण आहे, काही धुकं दिसतं, त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदारांना मोठा फटका बसतोय। कॅमेरा पर्सन तुषार नाईकसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। कुडाळ शहराजवळून वाहणाऱ्या भंगसाळ नदीवर बंधारे घालून पाणी अडवण्यात आलंय आणि या पाण्याचा वापर प्रामुख्याने उन्हाळी शेतीसाठी केला जातो। या पाण्याचा पुरवठा MIDC ला सुद्धा होतो। कुडाळ नगरपंचायत या नदीवर बोटिंग सेवा सुरू करण्याच्या विचारात आहे, मात्र या नदीच्या पात्रात पावसाळ्यात वाहून आलेली झाडं अडकून बसली आहेत आणि मोठ्या प्रमाणात कचरा झालाय आणि त्यामुळे शेती तसंच MIDC ला पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत। आणि याबाबत कुडाळ नगरपंचायतीनं सुद्धा लघु पाटबंधारे विभागाकडे अनेकदा तक्रार दाखल केली आहे, पण यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही। लघु पाटबंधारे प्रकल्प अधिकारी यांनी आपण ते लवकरात लवकर झाडे काढून मार्ग मोकळा करून देतो असं आम्हाला आश्वासन नगरपंचायतीला मला दिलेलं आहे। आणि जे आम्ही नगरपंचायतीमार्फत पाणी अडवलं जातं, त्यामुळे पावशी, कुडाळ, कविलगट्टा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो। आणि पाणी अडवल्यामुळे कुडाळातील पाण्याची पातळी ही मे जूनपर्यंत स्थिर राहते। विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होतं, त्यामुळे आम्ही तो बंधारा घालतोय। त्यामुळे लवकरात लवकर आम्ही पाटबंधारे प्रकल्प अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सूचना देऊन ते लवकरात लवकर काढण्याचा प्रयत्न करू। ओबीसी आणि आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहाचा 8 दिवसात मार्ग मोकळा होणार आहे। आमदार भोंडेकर यांच्या मागणीला DPDCत मंजुरी मिळाली आहे। तर भंडारा जिल्ह्यातील ओबीसी आणि आदिवासी समाजातील मुलामुलींच्या वसतिगृहाचा तिढा आज जिल्हा नियोजन बैठकीत सुटलाय। तर ओबीसींच्या मुलामुलींचे 500 तर आदिवासींचे 200 क्षमतेचं वसतिगृह भंडारात येत्या दिवसात उभं राहणार आहे आणि यासाठी भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सातत्यानं पाठपुरावा केला। तर दोनही वसतिगृहासाठी लागणारी जागा बघून त्याचा प्रस्ताव आणि अंदाजपत्रक 15 दिवसात हे राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्यात।
मी त्यांना म्हटलं की 2 एकर जागा तुम्ही उपलब्ध करून द्या, आम्ही नगर विकास विभागामधून 5 ते 10 कोटी रुपये उभा करून देतो आणि एक मोठा जिल्ह्यामध्ये शोभेल असा त्यांच्या प्रशिक्षणाचा, कारण आपल्याकडे तलावाच्या आहेत, आता जलपर्यटन आलेले आहेत, सगळे आले, तर त्याच्यामध्ये ट्रेन जे लोक पाहिजेत, आपल्याकडे कधी कधी फ्लड येतो तर ट्रेन लोक पाहिजे, त्या प्रशिक्षण केंद्रामधून तो आपण तयार करण्यात येतो. तर भंडारामध्ये आणि पवनीमध्ये 2 सर्किट, ज्या एका सर्किटमध्ये जवळपास 22 ते 23 स्पॉट राहतील, असे 2 सर्किट तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण माननीय पालकमंत्री महोदयांना बोललो आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिला. मुद्दे आज मान्य झालेले आहेत. बातमी बळीराजाची. या बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर आम्हाला 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.